सोनबीन आणायचा विचार नाहीये ना तुझा? सून उतावळा गोकुळ गोड गेला बाश जा सुनबीन नाही पर त्या व्यक्तीचं ट्रेनिंग कधीच सुरू झालंय. म्हणजे कोण आहे ती व्यक्ती? धीर धरा समध्यांना कळणार आहे ती व्यक्ती कोण आहे. पण ती व्यक्ती एकदा का घरात आली की त्या कस्तुरी समोर आणि तुम्हा सर्वांसमोर मी खेळ खेळायला सुरुवात करणार. सावकाश हळू ये. बरोबर आहे, इतकं काही नाही झालंय मला. हो का? उगाच दुखत होता का रात्रभर पाय? आणि ऐक, खूप दुखलं तर हॉस्पिटलला या, पण एक्सरे काढून घेऊ. मी सांगितलं ना तुला, इतकं काहीही झालेलं नाहीये. जरा आराम केला ना की बरं वाटेल. आराम करशील तर ना. पण मम्मी मम्मी मी आजपासून हॉस्पिटलला जायचं ठरवलंय. अरे वा चांगले की मुहूर्त लागला म्हणायचा. फक्त एक रिक्वेस्ट होती. तिचा पाय खूप दुखतोय, तर आज दिवसभर तिला घरीच थांबू दे आणि काही कामं सांगू नको. असं कसं? ज्याची जबाबदारी त्यानं ती पार पाडलीच पाहिजे. काय दुखणी खुपणी आम्हाला झाली नाहीत वय. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्याच की. नाही पण तू टेन्शन घेऊ नको, अजिबात टेन्शन घेऊ नको. आपण ना तिला बसून काम देणार, फोनवर बोलायचं काम. या कामात ती केवढी हुशार आहे आधीच सिद्ध करून दाखवलंय तिनं, नाही का? त्यामुळं आज तिचं काम बसून काळजी नसावी. तू चल त्याला जाऊ दे हॉस्पिटलमध्ये. बरं मी पण थांबतो मग थोड्या वेळ. हो का? बरं तसं तर तसं आपल्याला काय बी चालतं. चला. मम्मी कस्तुरीला का घेऊन आलीस इथे? सगळं सांगणार. कस्तुरी या घरात राहावी सगळ्यांना वाटतं, मला पण वाटतं. पण या घरात राहायचं असेल तर काही नियम आहेत. नियमांपेक्षा जास्त आपल्या घरच्या प्रथा आणि परंपरा आहेत. मला माहितीये मम्मी. तुला सगळंच माहिती आहे असं नाही. तुला या रूम मध्ये घेऊन यायचं कारण नसते. हे घर भाई साटमचं. हा भाई साटम माझा भाई. घरातल्या प्रथांना परंपरांना त्यानंच सुरुवात केली. या घराचं असं एक काम आहे. भाई जेव्हा जागा होता भाई करायचा. भाईच्या अशा अवस्थेनंतर मी ते काम सांभाळलं आणि मला असं वाटतं माझ्या नंतर हा वारसा कुणीतरी चालवायला पाहिजे. काय सौरभ तर डॉक्टर आहे, त्यामुळे त्याला सांगण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे मला असं वाटतं. एक मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचं की कस्तुरीने हे काम? अगदी बरोबर. मला असं वाटतं कस्तुरीनं काम करावं, कारण घरात तर असं काही काम नाही आणि घरातली कामं करायला कला आहेच की. त्यामुळं मला असं वाटतं हे काम कस्तुरीने सांभाळावं. कारण या घरात आता काम केल्याशिवाय कुणाला राहता येणार नाही. कारण या घरात राहायचं असेल तर प्रत्येकाला काम करावं लागणार. म्हणजे परत एकदा मला आता त्या कस्तुरीला शिव्या शिकवाव्या लागतात का काय?
आणि कस्तुरी पुन्हा एकदा घर सोडून गेली तर? अगदी सोपे बर का कस्तुरी, काय धावपळ करायची काही गरज नाही, एका जागी बसून काम. काय फक्त मोठ्या आवाजात बोलायचं, कधी कधी जरा जास्त मोठ्या आवाजात बोलायचं, लोकांना धमक्या द्यायच्या आणि आपलं काम करून घ्यायचं. इतकं साधं सरळ सोपं. जमल ना? तिकडं काय बघती? ती हे नाही करणार. का? काय वाईट आहे याच्यामध्ये? काल जशी बापाशी मोठ्या आवाजात बोलत होती त्याच्यापेक्षा जरा जास्त मोठ्या आवाजात लोकांशी बोलायचंय. कसं बोलायचं, किती बोलायचं ते समजा मी सांगेन बरं का, काळजी करू नकोस, मी समजा शिकवून तुला. मम्मी अगं तिला कसं जमेल? नर्स आहे ती. हा नर्स होती, पण आता या घरची सून आहे. या घरची सून म्हणून तिचं काही कर्तव्य आहे का नाही? आ घरासाठी काही योगदान असणार का नाही तिचं? मम्मी हे नाही, आपण वेगळा मार्ग काढू. काय मार्ग निघणार? काय डॉक्टर होणार का काय ती? काय बोलतो? काही झालं तरी सुद्धा तिला हे काम करावंच लागणार. मी खरंच डॉक्टर झाले तर? काय खरं बोलतेस का काय? कला ऐकलंस का काय म्हणाली ते? ओ भाई, काय म्हणाली ते ऐका. डॉक्टर होणार म्हणे. ह्याच्यात एवढं हसण्यासारखं काय? नाचू नको तर काय करू, इतकं सोपं वाटतंय तुला? हा मम्मी, काय हरकत आहे मी डॉक्टर झाले तर? का शक्य नाहीये? मी होऊ शकते डॉक्टर. कदाचित कोणावर तरी आवाज चढवून बोलणं शिकण्यापेक्षा डॉक्टर लवकर होईन मी. किती वर्ष लागतात डॉक्टर बनायला माहितीये का? डॉक्टर बनण्यासाठी सौरभनं केवढी मेहनत केली. मेहनत मीही करेन की. मग माझी लहानपणापासूनची इच्छा होती डॉक्टर व्हायची. या कारणाने तरी पूर्ण होईल ती. कस्तुरी, मी तुला मदत करेन. माझा पूर्ण सपोर्ट असेल तुला. तू खरंच डॉक्टर व्हायचा विचार करतेस का काय? हो मम्मी, मी आता डॉक्टर होऊनच या घरात योगदान देईन. बरीच वर्ष लागतात डॉक्टर व्हायला, तोपर्यंत काय करणार आहेस? तोपर्यंत आहे तसं चालू दे ना. तुम्हाला मला ओरडून, मला शिक्षा करून जर का समाधान मिळत असेल ना, तर माझंही त्यातच समाधान आहे असं समजा. पण एक ना एक दिवस मी नक्की डॉक्टर होऊन दाखवेन आता. पण हे असं धमकावणं वगैरे मला नाही जमणार. तुला काय वाटतं यानं तू मला हरवू शकतेस? पण मला तुम्हाला हरवायचं नाहीच आहे. मग मम्मी, अहो आपल्या माणसांनाच काय हरवायचं? आपण एका घरात राहतो, आपल्यात कसलं आलंय हार आणि जीत? मला तुम्हाला जिंकायचं. एक ना एक दिवस मी ते शक्य करून दाखवेन. शक्य नाही. सौरभ, माझा निर्णय झालाय आता. यापुढे मी या घरासाठी जे काही करेन ना, ते डॉक्टर होऊनच. तू नक्की डॉक्टर होणार आहेस कस्तुरी, मला पूर्ण विश्वास आहे. पण मम्मी, मम्मीचं टेन्शन घेऊ नकोस, मी तिच्याशी बोलतो. बाबा, माझं काही चुकलं का हो? अजिबात नाही. तुझं काहीच चुकलं नाही. उलट तू या घरची सून आहे त्याचा अभिमानच वाटतोय बर का मला. पण त्या कमूचं मन कसं जिंकणार? आत्या, या जगात कुठलीच गोष्ट सोपी नाहीये, पण अशक्य सुद्धा नाहीये. फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. आणि आपण मन लावून मेहनत केली ना, की ती गोष्ट आपल्याला नक्की साध्य करता येते. मग तू काय करायचं ठरवलंय? खरं सांगायचं तर मी आता एवढंच ठरवलंय की त्यांना जे हवं ते करायचं. त्या म्हणतील त्याप्रमाणे करायचं.
पण काय करायचं, कसं करायचं काहीच डोक्यात नाहीये. अगं बाई कस्तुरी, पण तू त्या कमूच्या मनात घर कसं करणार? पण म्हणून सुरुवातच करायची नाही असं थोडीच आहे. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही आत्या. आणि आता तर मी उडी मारलीच आहे पाण्यात. त्याच्यामुळे जगायचं असेल तर मला पोहत पोहत किनारा गाठावाच लागेल. कस्तुरी, तू जे काही करशील ना त्यात तुला यश मिळू दे बरं का. पण तुम्ही मदत कराल ना? हे काय विचारणं झालं का? हा, अगं मदत करणार म्हणजे काय, करणारच. मारली पदराला गाठ म्हणून तर इथं तुझ्या समोर उभी आहे ना. नाही तर गेली नसते का कमूच्या मागे. काय कस्तुरी, मला पूर्ण खात्री आहे बरं का तू जे बोलतेय ना ते करून दाखवणं. आता एवढंच सांगते का मागे फिरू नको अजिबात. प्रश्न फक्त एवढाच आहे की हे सगळं तू करणार कसं. आत्या, काही ध्येय ना पर्वतासारखी उंच असतात. त्याचं शिखर दिसत नाही म्हणून आपण हार मानून चढायचं थोडीच थांबतो. आणि वाटही सोपी नसते. अनेक अडखळे येतात, थांबावं लागतं. पण आपण जिद्दीने त्या सगळ्यावर मात करतो आणि पर्वत चढतो. आणि तेव्हाच आपण यशस्वी होतो. मलाही आता असंच सगळ्या अडचणींवर मात करून मम्मींच्या इगो पलीकडे जायचं. खरं सांगू का, मला माहित नाही मी हे कसं करणार आहे. पण उद्दिष्ट मोठी ठेवली ना की धावण्याचं बळ येतच. त्यामुळे आता काहीही झालं ना तरी मी हे साध्य करूनच राहणार. कस्तुरी, तुझे काही बोलते ना ते ऐकायला तर छान वाटतंय बरं का. पण तुला भीती नाही वाटत का ग? मी तर आत्ताच घाबरतीये. नाही, कारण ती कमू काही तुला डॉक्टर बनू देईल असं मला वाटत नाही. तुम्हाला खरं सांगू का, मला नाही वाटत आहे भीती. उलट छान वाटतंय, जबाबदारी आल्यासारखं वाटतंय. आणि ती जबाबदारी आता मला पूर्ण करायची. त्यासाठी वाटेल ती मेहनत करायला मी तयार आहे. या घरात पाऊल ठेवल्यापासून माझं जे लक्ष होतं ना ते मी आता या मार्गाने नक्की पूर्ण करणार. कर कर. तुला रात्री अपरात्री कधीही वाटलं का मला कमू आत्याची मदत लागणार आहे तर बिंदास माझ्या पुढ्यात येऊन उभी राहा. पदराला गाठ मारून सांगते तुला मदत करेन. पण त्या कमू समोर मी असं दाखवीन की मी तिच्या बाजूने, पण मनाने तुझ्याच बाजूने. लक्षात ठेव बरं का. आता निघते. खूप वेळ इकडं थांबले तर तिला वाटायचं का तिच्या विरुद्ध काहीतरी कट रचतोय. बाई, माझी तर नुसती तारेवरची कसरत. आलेच. बाबाच पहिल्यांदा या घरासाठी मम्मींना आव्हान दिलं. मला आशीर्वाद द्या. त्या कस्तुरीचं आणि माझं नातं या जन्मात तरी सुधारणं शक्य नाही. तिची बाजू घ्यायला आला असशील तर निघून गेलास तरी चालेल मला. मी काय म्हणतोय एकदा ऐकून घे. हिम्मत झाली का? हिम्मत झाली का या घरामध्ये माझ्याशी अशा पद्धतीनं कुणी बी बोलायची? ही पोरगी या घरात आल्यापासनं बर ती जे काही बोलती त्याच्यावर मी जर काही बोलायला गेले तर माझं तोंड दिसतं, मी वाईट. पर ती जे काही करती बोलती ते कोणालाच दिसत नाही. बर, तिने कसं वागायचं हे तिला नको सांगूस, ऍटलिस्ट मला तरी सांग. वेळ निघून गेली आता. सांगितलं ना तिच्यात आणि माझ्यात काय बी सुधारणा होणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तर लांबच्याच राहिल्या. मी एक सांगू का, कस्तुरी कशी वागली ना तरी तुला रागच येतो. म्हणजे ती बोलली नाही तर तुला ती उद्धट वाटते. ती स्वतःहून बोलायला आली तर तुला अति शहाणपणा वाटतं. तुझ्या म्हणण्यासारखं ती वागली तरी तुला राग येतो, नाही वागली तरी तुला रागच येतो. मग तिने कसं वागायचं?
म्हणजे तुला असंच म्हणायचंय की मी चूक आणि ती बराबर? मम्मी मी आत्ता असं काही म्हणालो का? तुझ्या बोलण्याचा रोख तर हाच होता ना. नाही मम्मी, तुला माहितीये का, तिने तुझ्यामुळे डॉक्टर होण्याचा निर्णय घेतलाय. तू हो म्हणाली म्हणून तिने हा निर्णय घेतलाय. पण तिलाही माहिती नाही अजून तिने किती मोठी रिस्क घेतली आहे. हे सगळं का करते माहितीये? कारण तिला आपलं घर पहिल्यासारखं व्हायला हवंय. असं वाटतं तुला एवढं सगळं झाल्यावर या घरात समजा पहिल्यासारखं होणार आहे म्हणून? मम्मी, जे काय झालं त्याच्यासाठी आम्ही दोघांनी माफी मागून झाली आहे ना. माफी मागितली म्हणजे झालं का सगळं? मग काय करू सांग, तू काय करू? उपकार नको मला, तुमचे आणखी उपकार नकोत. कारण या घरात मी काय बी करायला गेले ना तरी बी मीच वाईट असणार. मम्मी अगं असं अजिबात नाही. तू नको ना उगाच गैरसमज करून घेऊस. गैरसमज 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 किती वेळा सांगायचं? गैरसमज झाला होता, आता मला समजा कळलं. एवढं सगळं घडल्यावर आता मला कोणत्या बी माणसावर विश्वास नाही राहिला बाबा. आणि त्या कस्तुरीला शिकायचंय ना, शिकू देत, शिकू देत. माझं काय बी म्हणणं नाहीये, कारण मला माहितीये ते तिला जमणार नाही. जे काय असेल मला माहिती, मला विश्वास आहे. कस्तुरी म्हटली म्हणजे ती नक्की करून दाखवणार. तेव्हाच तेव्हा बघू आपण मग. मी अगं ह्या घरासाठी तिचं हेच योगदान असणार आहे. तुझं झालं ना मनासारखं आता सगळं. प्लीज आता तरी नीट बोल तिच्याशी. आधी तिची परीक्षा घेतली जाईल. कारण काय ना, ही सुद्धा तिची 4 दिवसाची नाटकं असता कामा नयेत म्हणून. असं नाही होणार. कस्तुरीने तुला शब्द दिला, मग ती नक्की तो पाळणार. करू देत की. आता उद्याची परीक्षाच ते ठरवत. कसली परीक्षा? नाही सांगणार मी तुला. कारण काय ही तर मी तुला सांगणार आणि तू लगेच तुझ्या बायकोला जाऊन सांगणार हे मला माहिती. कशी आहे बघ ती? काहीच कळवलं नाही. एकदा फोन केला त्यानंतर फोन नाही, मेसेज नाही. तिने नाही फोन केला, पण सौरभनं करायला नको? तुम्ही सरळ तिच्या सासूबाईंना फोन करा आणि विचारा. नाही नको, उगाच अर्थाचा अनर्थ व्हायचा. तिथे दुसरं असं कोणी नाहीये का की ज्यांना फोन करू आणि विचारू? नाही यार, मला एक कळत नाही, माऊला भेटण्यासाठी आपल्याला कारण किंवा कोणाची परवानगी घ्यायची काय गरज आहे? बाबा चला ना आपण जाऊन भेटून येऊ. थांब, आपण असं नाही करू शकत. आपण काय चोरी करायला चाललोय का त्या घरात? विजू, तू जरा समजून घे, जरा डोकं शांत ठेव. आपण तिकडे गेलो ना, माऊला अजून एकदा ऐकून घ्यावं लागेल आणि आपल्याला ते नकोय आता. तुम्ही बाबा एवढा विचार करताना पण तुमचा कोणी विचार करत नाही इथे. तू बाप झालास ना की मग कळेल मुलांसाठी काय काय करावं लागतं ते. बाबा बोलतायत ते बरोबर बोलतायत. आपल्यामुळे माऊला त्रास नको. त्यासाठी वॉरंट लागतं आणि ठोस कारण लागतं. मग आता काय करायचं? मी पण तोच विचार करतो. माऊने एक फोन किंवा मेसेज केला असताना तरी काळजी मिटली असती. जावई बापू सुद्धा फोन करत नाही म्हणून टेन्शन आलंय. मी पत्र लिहू का? आणि ते दुसऱ्या कोणाच्या हातात सापडलं तर? मी माऊला मेसेज केला होता पण अजून तिचा रिप्लाय आला नाही. देवाने काय लिहून ठेवलंय ना नशिबात. नेहमी काय देवाला मध्ये घ्यायची गरज आहे का? माझा विश्वास आहे त्याच्यावर. काय दुर्दैव आहे. इतरांच्या बाबतीत काय घडलं ना की आम्ही सांगतो पोलिसांकडे या, पोलिसांची मदत घ्या, गप्प बसू नका, अन्याय सहन करू नका. कुणाचा तरी राग कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो असं मी लोकांना सांगतो. मी तर बाप असून कैचीत अडकल्यासारखं झालं. ना बाप म्हणून काय करू शकतोय, ना पोलीस म्हणून. तुम्ही जर ठरवलं ना तर तुम्ही काही करू शकता. मी ना देवासमोर हात जोडते आणि त्याला सांगते एकदाचा काही तो मार्ग दाखवा आम्हाला. तुम्ही जावई बापूंना फोन करता का?